तर नमस्कार मित्रांनो. तर आज इंस्टाग्रामच्या रील्सवरनं यूट्यूबचं ब्लॉग चालू केलेलं आहे. तर ब्लॉग चालू करण्याचं कारण असं की आपली टेम्पो ट्रॅव्हलर आहे, तुम्हाला माहीतच असेल, काही जण ओळखतात मला. तेव्हा पाटील टेम्पो ट्रॅव्हलर आहे, आपला ड्रायव्हर बसला आहे. तर टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन कुठल्या ना कुठं फिरत असतो. कोकण दर्शन असेल किंवा इतर कुठल्या ठिकाणी जात असतो, एक्सप्लोअर करत असतो. तर म्हटलं आपल्या पब्लिकला सुद्धा थोडं तिकडचं कल्चर वगैरे किंवा काही रीतिरिवाजी असतील तेही दाखवता येईल. त्या अनुषंगाने यूट्यूब ब्लॉग चालू केला आहे. भरभरून सपोर्ट द्या. तर आज आपल्याला भाडं आहे. आज आपल्याच बाजूच्या गावातनं पोरांना घेऊन जायचं आहे अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर दर्शनासाठी. तर ब्लॉग बघा शेवटपर्यंत. पाहूयात, पहिलाच ब्लॉग आहे, थोडं फंबल व्हायला होत आहे, तरी पण बघू, मॅनेज करू. नाडन कन्या एक्सप्रेस चालली. दीपेश दादा आहे आपल्यासोबत. दादा चला, बाप्पांना टाटा वगैरे सोबत. क्विंजी पण आहे. क्विंजे क्विंजे तू नको गाडी आज जाईल. चला तर निघूयात. जर्नी स्टार्ट. महादेवाचं नाव घेतलं मित्रांनो. आमच्या कुलदैवतेकडे म्हणजे महादेश्वराच्या मंदिराकडे आलं. महादेश्वराला स्मरण केल्याशिवाय पुढचं कुठलंच कार्य होत नाही आमच्याकडे. त्यामुळे आता अगरबत्ती लावली जाते तिकडे. तर महादेवाचं पण दर्शन झालंय. आपला पहिलाच ब्लॉग आहे. महादेवाची कृपा कायमच असते आणि कायम राहील. तर आता पॅसेंजर आहेत तिकडे जाऊया. बाटली अडकली. हा गणपती बाप्पा. इले ना, सगळे इले ना. प्रवास सुरू करूया. अरे हे काय एवढे रिकामी खय अगरबत्ती लावले. चला, प्रवासात काय काय होईल ते दाखवू तुम्हाला. चला, गणपती बाप्पा मोरया. ठरल्याप्रमाणे ट्रिपला निघाल्यावर पहिला स्पॉट असतो तो पेट्रोल पंप.
आपण आलो तराळ्यातल्या पेट्रोल पंपावरती. बघूया किती वेळ लागतो आपल्याला जायला. तुम्ही मगाशी एक क्लिप बघितले असतील आपल्या गगनबावडा ते कळेपर्यंत रस्ता एवढा बेकार आहे ना की कंटाळा येतो, खूप कंटाळा आला. मग आता सांगली फाट्यावर आल्यावर दीपेशला सांगितलं बसायला, दीपेश त्याला तो आता बसेल याच्या पुढचं. पहिलं आपली डेस्टिनी असेल पंढरपूर. बघूयात किती वेळेपर्यंत पोहोचतोय. वाजले आता 1:45. थोडस चहाचा ब्रेक सांगली फाट्यावरती. तकडे नाही तकडे बंद आता बंदी आपल्या एंट्री नाही आहे तिकडे. रूम देत, मित्रा रूमच घेतात ना आंघोळीचा. आंघोळीसाठी मंदिरापाशी गाडी जाईल, आहेत 11 काय आपला मोठा हॉल आहे तुम्हाला. गाडी जाईल का? मंदिरापासून 100 मीटर अंतर आहे. तुम्हाला चालत मुखदर्शन येईल आणि आपल्या घरात नाही, गाडी तिथपर्यंत जाईल हो का? जाते, नो टेन्शन. हो, रूम घेतात ना आंघोळी. हलणार आहे का? हा दर्शन करून हलणार आहे. हा लगेच जाणार. बर बर, आपलं कसं आहे होम स्टे आहे, तुम्हाला नो टेन्शन. चला मग इले ना आम्हाला काय फक्त दर्शन घेऊन संडास सोय सगळं. आंघोळीला एकच आहे, आंघोळीला एकच आहे. आणखी एक नाही ॲडजस्ट होणार होते. आपली पब्लिक आता दर्शन घेऊन आली आहे. आम्ही थोडा वेळ आराम केला तिथे मी, कारण रात्रभर झोपलो होतो दोघेही. तेव्हा थोडं आराम करूया. पुढची दर्शन करायची मी करून देईन. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हा झालं आहे तर आता मी निघतो अक्कलकोटच्या दिशेने. थोडं बाजारपेठेत आलो आहे. तिथे जराचं काहीतरी सामान घ्यायचं होतं. संतांची पुस्तकं, त्यानंतर तुळशीची माळं घेतली आहेत आणि टाळ घ्यायचे आहेत त्यांना. बघूयात काय काय घेत आहेत ते. गर्दी बघा, गर्दी. इकडे मोहोळच्या जायच्या रोडला हायवे नजीकच नाश्त्याला थांबलोय. भूक लागली म्हणाले, पार्टी आहे. बस बस, इकडेच घे, इकडे घालू दे. घे घे. बस बस. आपण पोहोचलोय आता अक्कलकोटला. समोरची गल्ली आहे, इथून बाहेर पडू
दुकान आहे मित्राला माझ्या मेसेज केला पावणे 12 वाजता ना या होत महाप्रसाद चालू आहे पावणे 12 वाजता हा पार्किंग लांब नाही आहे जवळ तकडला लाईन लावली पुन्हा इकडनं पुढचं लाईन लावले मित्रांनो स्वामींच्या मठात आलं पार्किंगला गाडी लावली त्यानंतर म्हणतं आधी जेवण करून नंतर दर्शनाला जाऊया कारण अन्नक्षेत्राला परत गर्दी व्हायची झोप पण काढावी लागेल बघूया पेज त्याचं कंट्री राहिला व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई पुढे वेळ दिसणार नाही बघूया व्हिडिओ काढूक नाहीत तरी पण जराशी व्हिडिओ काढूक भेटली आपण वटवृक्षाकडे आहोत आतमध्ये व्हिडिओ करायला मिळणार नाही इकडनंच बघा आताची गर्दी नाहीये वातावरण ही प्रतिमा माहित असेल खूप जणांना जे अक्कलकोटला येऊन गेलेत कशाची बनली आहे सांगायची गरज नाहीये आम्ही पहिले जेवलो म्हणून आम्हाला तरी जेवण लवकर जेवण मिळालं यांना खूप मोठी लाईन मिळाली ते म्हणतात की बाहेरच कुठेतरी जेवण करूया महाप्रसाद घेता आला नाही तर हे आता बाहेर हायवेवर चाललोय सगळे बसतायत हायवेवरती थांबलोय जेवायला त्यांचं जेवण झालं नव्हतं तुळजापूरच्या वाटकडे नेरगाची ती पण आता तुळजापूरला काय एवढा मोठा तुळजापूरची पार्किंग प्रशस्त अशी पार्किंग आहे पार्किंगची चांगली व्यवस्था आहे तुळजापूरला डुकर बघा इकडे राहणार असतो इकडे बाहेरच फिरतेच चिखलातले येतात
पार्किंगचे या कोपऱ्यात मंदिराकडे जायला वाट आहे. इकडनं जाऊ शकतात. भक्त निवास आहे, भवानी भक्त निवास. तिकडनं वाट आहे मंदिराकडे जायला. आता काही मोबाईल नेता येणार नाही. इकडनंच प्रवेशद्वार बघा. रात्रीच्या वेळेस लाइटिंग वगैरे व्यवस्थित असते. चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँड सुद्धा तुम्हाला मिळतील. जर लॉकर होय तर लॉकर पण आहेत. इकडनं एंट्रन्स आहे, पुढे मोबाईल वापरता येणार नाही. हा एकदा प्रेम आहे. आपण प्रसाद घेतली थोडीशी. आपल्याला येणं जाणं असतं, आता घरी रिकाम्या हाताने जाऊ शकत नाही. प्रसादही घेतले. मस्त मस्त फ्रेम आहे तिकडे. इकडे आमची थोडीशी पार्टी चालली आहे. थम्सअप, शेंगदाणे, चाय, सगळं कॉकटेल चालू आहे. सगळाच मिक्स झाला. आता निघतो घरच्या वाटेक. पाणी दे बघा भरून. बरोबर बाटली पुढे येऊ दे. हॅलो. टी ब्रेक झालाय. उद्या नाही. पासिंग घेऊ सांग. पासिंग असली तर घेऊ सांग. मंगळवेढ्याच्या हायवेला तर चहा प्यायला थांबलोय. हॉटेल महालोक. मस्त मूर्ती आहे तिकडे महाराजांनी संत तुकारामांची. दाखवतो. रिव्ह्यू बघा फक्त कसला दिसतोय रेखा. रिव्ह्यूमध्ये आपली मला वर कलर करायचा. आता असेल असेल तेव्हा करणार. गणपतीला आपली गाडी ओके राहायला पाहिजे. आधी महाराज दाखवतो महाराजांचं आणि सोबत तुकाराम महाराजांची. कसली भारी वाटते बा. मागे विठूर आहे. ओव्हरऑल व्ह्यू बघा. भारी डेकोरेट केलंय. चहा मी पियत नाही सहसा. गाडीवर आल्यावर सगळंच करून चालत नाही. पब्लिक चहा पिते. प्यादा
आपण आता आलोय महालक्ष्मी. बिंदू चौकात गाडी लावली त्या दर्शनासाठी. हा चला. आपल्या किलो कंटाळा, आपण इकडेच थांबणार. ते दर्शन घेऊन येतील, आपण तिकडेच थांबू. ह्या एंट्रन्स आहे जो दर्शनात जाऊ शकतो, बिंदू चौकातले एंट्रन्स आहे. इकडे पार्किंग आहे, पेड पार्किंग आहे. आपण असेच रस्त्यावर लावला, आता काही गर्दी नाही. तर अंबाबाईचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो इकडे फुलेवाडीला, हॉटेल समृद्धीला जेवणासाठी. खूप कंटाळा आला. गाडी चालवून जेवणार, जाणार घरच्या हॉटेलला सोबत राहू. लेट झाला. नक्की तुम्हाला दिसतंय का बघा, आपण घाट उतरतोय गगनबावडा. राधानगरी न जाता गगनबावड्याने आलो माझ्या चुकीमुळे. मस्त दिसत नाही. जस जसं खाली उतरीन तसं थोडं कमी होत जाईल धोका. थोडीशी आहे थोडीशी खुर्शीत म्हणजे विकोवर देऊळ सोडत. ठीक आहे. रात्रीचे वाजले तर आणि 4. चला रे. हा हा हा. तर फायनली आपल्या यूट्यूब ब्लॉगची ट्रिप सक्सेसफुली कंप्लीट झाली. कुठलीही अडचण न येता आपल्या गगनगिरी रथाने आपल्याला चांगलं सपोर्ट दिलाय. त्याप्रमाणेच आपल्या महादेवाची कृपा असल्यामुळे कुठलाही अडथळा आला नाही आपल्याला ट्रिपला. तर मित्रांनो, या यूट्यूब ब्लॉग चालू करण्याचं एकच उद्देश होता की आपण काय फिरतोच, म्हटलं आपल्या पब्लिकला सुद्धा थोडं स्पॉट आपल्यामार्फत दाखवता येतील, किंवा तिकडचे कुठलेही वेगवेगळ्या ठिकाणचे कल्चर असतील ते या यूट्यूब ब्लॉग मार्फत मी दाखवत जाईन तुम्हाला. फक्त सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून पुढच्या वेळी कुठली नवीन व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर तुमच्या फॅमिलीसोबत किंवा तुमच्या फ्रेंड्ससोबत तुम्हाला ट्रिप अरेंज करायची असेल, कोकणात असेल किंवा इतर देवदर्शन असतील किंवा कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, लग्न समारंभासाठी वगैरे गाडी हवी असेल, तर नक्की संपर्क करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. मी सिद्धेश पुजारे. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा एकदा.